बलात्काराचं पाद्यपूजन करणं हे महिला आयोगाच्या अध्यक्षांचं काम आहे का? करुणा मुंडे भडकल्या. नाशिकच्या अशोक उर्फ कॅप्टन खरात प्रकरणात धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. काही व्हिडिओ पुढे आले आहेत. या दरम्यानच महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आहे. या प्रकरणावर आता करुणा मुंडे यांनी मोठं भाष्य केलं आहे आणि यासोबतच त्यांच्याकडून रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची थेट मागणी करण्यात आली. चाकणकर यांच्यावर काही गंभीर आरोप करण्यात आले. करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे की रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, नसेल तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना बडतर्फ करावे. महिला आयोगाच्या अध्यक्षा एका बलात्कारी व्यक्तीच्या घरी रांगोळी काढतात, दुसऱ्या बलात्कारीचा पाद्यपूजन करत आहेत. हे महिला आयोगाच्या अध्यक्षांचं काम आहे का, असा प्रश्न करुणा मुंडे यांनी उपस्थित केला आहे. पुढे बोलताना करुणा मुंडे यांनी म्हटले की रुपाली चाकणकर यांना लाज वाटायला हवी. महिला पद संविधानिक आणि जबाबदारीचं पद आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणजे असे बलात्कारी साधुसंत किंवा नेता लोकांना पाठीशी घालणार आहेत का? संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर बोलताना करुणा मुंडे यांनी म्हटले, माझी पण गेल्या 3 वर्षांपासून राजीनाम्याचीच मागणी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीला सगळ्यांकडे पत्र दिलेलं आहे. रुपाली चाकणकर महिला आयोग की अध्यक्षा असून अशोक खरात सारखे बलात्कारी व्यक्तीची संस्थामध्ये सदस्य पण आहे. कुठेतरी त्यांचे पादुकाच्या पूजन करत आहे, त्यांना छत्रीची सावली देत आहे. आणि एकीकडे आपण बघितलेलं आहे अगोदर बीडच्या जे बलात्कारी आहे त्यांच्यावरती, ज्याच्यावरती मेहुणीच्या बलात्कारचा आरोप आहे, त्यांच्या घरामध्ये रांगोळी काढताना आपण बघितलेलं आहे. तो हे महिला आयोग की अध्यक्षाचं काम आहे का? आणि महिला आयोगची अध्यक्षाचा कार्यकाल संपलेला आहे. त्यांना महिला आयोग के जे रूल्स अँड रेग्युलेशन आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही एक व्यक्तीची जरी तुमच्याकडे कंप्लेंट आहे त्यांच्यासोबत तुम्ही फोटो काढू शकत नाही, स्टेज शेअर करू शकत नाही, असे खूप एक लॉ पण आहे महिला आयोग की अध्यक्षासाठी. ते पण त्या फॉलो करत नाही. त्याच्यासाठी सरकारकडून माझी कडकडीची गेले 3 वर्षापासून मी खूप निवेदन दिलेले आहे की महिला आयोग की अध्यक्षावर कोणती चांगली महिला, जे समाजकारणी असो, जे महिलांचं काम करू शकते, जे पार्टीच्या कोणतीही राजकारणी पार्टीच्या ज्याच्या दूर दूर तक कोणत्याही संबंध नसला पाहिजे, जे महिलांच्यासाठी काम करू शकते, अशी महिला आयोग की अध्यक्षा करा, हे मागणी मी करत आहे. जरी माझी ही मागणी पूर्ण नाही झाली तो मी मंत्रालय समोर जोपर्यंत रुपाली चाकणकरचा राजीनामा होणार नाही तोपर्यंत मी उपोषणावर बसणार आहे. आणि मी अगोदर पण मी निवेदन देऊन मी थकली होती. त्याच्यासाठी मी औरंगाबाद हायकोर्टामध्ये पण मी खटला टाकलेला आहे. हे महिला आयोग की अध्यक्षा पदावरून रुपाली चाकणकरला हटून आणि जे आहे एक समाजकारणी महिला जे आहे महिला आयोग की अध्यक्षा असली पाहिजे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बीड.